हॅलो फ्रेंड, स्टडी फॉर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसं आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे ना, असे मी समजते. तर चला आज आपण रात्रीचा अभ्यास करूया, कारण की दिवसाच्या खूप खूप काही लोक येत असतात, त्याच्यामुळे काही अभ्यास होत नसते. आणि त्यासाठी मी आता रात्रीची रूटीन पकडली आहे. रात्रीच्या रूटीनमध्ये मला जर 4 तास जर मला वेळ मिळत असेल तर ते वेळ मी खूप बेस्ट समजत आहे. आणि जर मला आता दिवसाच्या काही वेळ मिळत नाही आहे तर मी आता दिवसाची वेळेमध्ये मी थोडा आता कोणी ना कोणी आपल्या वेळी कोणी ना कोणी घरी येत असते आणि त्याच्यामुळे माझा अभ्यास होत नाही आहे. तर त्यासाठी मी रात्रीच्या अभ्यासच्या वेळ रूटीन घेतलेला आहे. जर मला कधी वेळ मिळाला तर तो दिवसाच्या वेळसुद्धा मी वेळेच्यानुसार मी घेणार आहे. पण आता मी रात्रीची वेळ आता अभ्यासाला देत आहे. आणि रात्रीच्या बेस्ट म्हणजे सगळेजण आराम करतात आणि सगळे मग घरचे कामं आटपून आपलं जेवण घेऊन सगळं होऊन झाल्यावर कसा मग मुलगाही झोपते आणि मग आपले हसबेंड सगळे आराम झाल्यावर मग आपण कसं ते अभ्यासाला लागतो. आणि तो वेळ म्हणजे रात्रीच्या वेळेस खूप शांतता राहतो. आणि सगळे कोणतीही गोष्ट आपण अभ्यास करत असताना कोणतीही आपण अभ्यास करतो किंवा स्टडी करत असतो तर ते गोष्ट केव्हा आपल्या चटकन लक्षात येत असते. तर त्यासाठी मी हा रात्रीच्या वेळ स्टडीसाठी खूप बेस्ट मला असं वाटला. की कसं आपल्याला हाऊसवाईफ असताना खूप दिवसानं मग मुलं येतात, त्यांची जिम्मेदारी असते. मग आपल्याला त्यांना सांभाळणं खूप काही कोणी ना कोणी जर घरी येत असताना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही जा, माझा अभ्यास आहे. तर मग त्यावेळी मला अभ्यास होत नाही आहे. तर मी आता रात्रीच्या वेळी जास्त वेळ घेत आहे. 10 ते 1 या 2 वाजतापर्यंत मी आपला अभ्यासला वेळ देत आहे आणि त्या वेळेत मी आपला अभ्यास कंप्लीट करत आहे. आज मी इतिहासाची बुक आणि भूगोलचे पुस्तक मी हातात घेतलेले आहे. आणि तो वेळ मी आज नदी प्रणाली घेतली आहे. आणि नदी प्रणालीचा अभ्यास मी पहिले आधी कसं असते, नदी प्रणाली घेत असताना आपल्याला जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन म्हणजे आधी आपल्याला क्वेश्चन रीड करणं खूप गरजेचे असते. कारण की क्वेश्चन आपण रीड केलं तर आपल्या लक्षात येते की कोणता प्रश्न एक विचारत असतो, काय विचारतो ते खरंच आपल्याला समजून येते. आणि आपण जर नदी प्रणालीचे आपण सविस्तर आपण रीड करत आहोत तर आपल्याला रीड करत असताना आपल्याला माहिती असते पण तेवढा काही लक्षात नाही येत. पण क्वेश्चन जर आपण रीड करत आहोत तर लवकर लक्षात येत असते की आपण काय वाचत आहोत आणि काय वाचणार आहोत. म्हणून आपल्याला आधी जर कोणती सुरुवात करायची असेल तर आपल्याला प्रश्नपत्रिका बघणं खूप गरजेचे आहे. आणि मी आधी प्रश्न बघते आणि त्याच्यानंतर त्या नदी प्रणालीवर सविस्तर माहिती रीड करत असते. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत असता नक्की कमेंट्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. तर खूप दिवस झाले होते माझे व्हिडिओ काही मी सेंड करू शकले नाही किंवा जे मी काही मोटिवेशन मी व्हिडिओ बनत असते आपल्या स्टडीच्या ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तर आता माझे कंटिन्यू स्टडी राहणार आहे, स्टडी विलॉग राहणार आहे. तर तुम्ही अभ्यास कशा रूटीन करत असता, काय करता, नक्की मित्रमैत्रिणींनो कमेंट्स करायला विसरू नका. आणि मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चला मी आज आराम करते आणि दुसऱ्या दिवसाचे मी शूटिंग करत आहे. बघा माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला मी शाळेत पोहोचून देत आहे. तोच रस्ता आहे, त्या रस्त्यावर मी देत आहे. कारण की सकाळची खूप घाईची वेळ असते. 2 मुलाला सांभाळणं, हसबंडचे टिफिन बनवणं, लहान मुलाला शाळेत पोहोचून देणं म्हणजे त्याची गाडीच्या त्या वेळेत मला त्या ठिकाणापर्यंत नेऊन देणं. मग मोठ्या मुलाची तयारी राहते, त्याची तयारी राहते. सगळ्या गोष्टी आपल्याला हाऊसवाईफला मॅनेज करायला लागते. आणि अभ्याससुद्धा मी वेळ देत असते. आता गाडीची वेळ आहे, त्या मुलाची वेळ झाली असताना मग मी मुलाला सोडवले आणि नंतर मग घरी परत आल्यावर माझा बेडवर खूप असा
माझ्या मुलाला सोडून दिल्यावर मी घरी परत आली आणि घरी परत आल्यावर मी जो माझा बेड होता, कारण की मी सकाळच्या इतके धावपळीचा वेळ असतो. माझं मूल, माझ्या हसबंडच्या टिफिन बनवणं, मुलाला सांभाळणं, त्याची अंघोळ करणं, दोन्ही मुलांची अंघोळ करणं, मग घरचे टिफिन राहते, त्यांचे टिफिन राहतो, माझ्या हसबंडचे टिफिन, मुलाचे टिफिन, हे सगळं मॅनेज करून मग सगळ्या गोष्टी, कारण की सकाळची वेळ असताना मी स्वतः सकाळच्या वेळ असताना बेड व्यवस्थित करू शकत नाही. कारण की हसबंड गेल्यानंतर मुलांची वेळ असते आणि मुलांची वेळ झाल्यानंतर माझ्या सासऱ्या, सगळ्या फॅमिलीची गरज आपल्याला पूर्ण करावी लागते. कसं असते, सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग हे सगळे आपल्याला नीटनेटके करायला लागते. खूप धावपळीची वेळ असतो आणि ह्या सगळ्या धावपळीच्या वेळेमध्ये मित्रमैत्रिणींनो, आपल्याला स्वतःला विसरायचं नाही आहे की आपण एक हाऊसवाईफ आहोत. स्वतःला सुद्धा वेळ द्यायचा आहे. कधीकधी आपण असे विसरून जातो की आपला परिवार, आपले मुलं, आपले हसबंड, सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना आपण आपल्याला स्वतः विसरून जातो. म्हणून आपल्याला स्वतःला विसरून द्यायचं नाही आहे. म्हणजे आपली स्वतःची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. मला जसा वेळ मिळाला मी तसा स्वतःची काळजी घेते आणि अभ्यासालासुद्धा वेळ देत असते. तुम्हीसुद्धा काळजी घ्या, कारण की तुमची तब्येत व्यवस्थित राहील तर तुम्ही स्वतःच्या घरच्या व्यक्तीला सांभाळू शकता, स्वतःच्या हसबंडला सांभाळू शकता, स्वतःच्या मुलाला सांभाळू शकता आणि स्वतःच्या परिवाराला सांभाळू शकता. म्हणून मित्रमैत्रिणींनो, स्वतःलासुद्धा वेळ देणं खूप गरजेचे आहे. आपण स्वतःला वेळ देत नाही आणि आपल्या परिवारामध्ये इतके गुंतून राहतो आणि त्या गुंतून राहत असल्यामुळे आपण काय आहो, आपण स्वतःची काळजी घेत नसतो. म्हणून मित्रमैत्रिणींनो, स्वतःची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचे आहे आणि जर आपण स्वतःची काळजी घेऊ तेव्हा आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकतो आणि आपल्या परिवाराची काळजीमध्ये आपला पूर्ण फॅमिली आहे. तर आज इतकंच मित्रमैत्रिणींनो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि घरच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चला, आज इतकंच मित्रमैत्रिणींनो. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ जर आवडेल मित्रमैत्रिणींनो, तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रमैत्रिणींनो. चला, ठीक आहे. आपली काळजी घ्या. चला, बाय.